बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ मिनल वसमतकर लिखित एक कथा, भाऊबीज. राघव इनामदार बाभळीच्या झाडाखाली बाज टाकून पुस्तक वाचत बसले होते. मार्च महिना असल्यामुळे हवेत उष्मा जाणवत होता, तगमग होत होती. पण या झाडाखाली मात्र गार वाटत होतं. इनामदारांचं लक्ष समोरच्या खळ्यावर पडलं. पांढऱ्या शुभ्र टाकळीची रास समोर एका बाजूला पडली होती. बाजूला धाटं आणि कणसं होती. उन्हामुळे ज्वारीचा दाना मोत्यासारखा चमकत होता. इनामदारांनी लांबवर नजर टाकली. धुऱ्यावरचा पळस फुलला होता. त्यांना एकदम आठवण झाली. वाड्यावर आजीनं पळसाची पानं पत्रावळी लावण्यासाठी म्हणून पाठवायला सांगितली होती. उद्या होळी. ते कुणाला तरी हाक मारावी म्हणून पाहू लागले. इतक्यात समोरून त्यांच्या शेतावरची गडी आणि 2-4 पोरं येताना दिसली. समोर येऊन उभे राहिले. काय रे, सगळे कुठं? मालक. हां, काय? त्याचं काय? राम्या म्हणाला. कशाचं काय? मालक, उद्या शिमगान हो का? मग उद्याचं दिवस मळणी यंत्र बंद ठेवा. ते तर झालंच, पर औंधा समजे म्हणतात भट्टी काढूया. राम्या म्हणाला. काशा, गेल्या 2 वर्षांपासून तुम्ही चोरून भट्टी काढता हे काय मला माहीत नाही? हा, यावर्षी विचारला का आलात? तसं नव्हं मालक, यंदा गवगवा लई झालाय, म्हटलं कानावर घातलेलं बरं. ठीक आहे, जा. पण आज संध्याकाळपर्यंत एवढी कणसं मळून टाका. लावा मशीन आणि ये रोया, वाड्यावर पळसाची पानं घेऊन जा. मोठ्या मालकिनीनं सांगितलेत. रात्री राघव इनामदारांनी निघताना कणसाचा मुळा दाबून टाकला. मशीन बंद केली आणि ते आज भट्टी लागणार म्हणून घरी झोपायला गेले. नाहीतर खळ्याच्या दिवसात त्यांचा मुक्काम या रानातल्या खोपीत असे. पहाटेच इनामदार उठले. त्यांनी आजीने दिलेला चहा घेतला. चहा देताना आजी म्हणाली, राघव, आज होळी. दुपारी पूजा नैवेद्य करायचा आहे. कितीला जेवायला करू? आजी, दुपारी 12पर्यंत कर. मी आता एक चक्कर टाकून येतो. राघवने आपट्यांच्या रानात पाय ठेवला आणि उग्र असा दर्प त्यांच्या नाकात भरला. ते शांततेनं खळ्यापाशी गेले तर तिथे तरणी पोरंसुद्धा प्यायलेली होती. काशानं हातातली बाटली पिता पिता बाजूला ठेवली आणि मालकाला रामराम घातला. आज त्यांना शुद्ध नव्हती. सारेजण पिऊन तर्र झाले होते. आरवाच्या शिव्या देत होते. शेवटी या सर्वांकडे दुर्लक्ष करून त्यांनी नेहमीप्रमाणे रानात फेरफटका मारला आणि ते आपल्या कारपाशी आले. त्यांनी कारचे दार उघडले. या गोंधळात कार इथे नको म्हणून ते आत बसले व कार सुरू केली. ते निघाले. गाडी चालवताना त्यांनीही नकळत शीळ घातली आणि ते घरी आले. गोदावरीत स्नान केलं. मारुतीला पाणी घातलं. दुपारची वेळ होती. आजीनं पाठ रांगोळ्या केल्या होत्या. राघव आणि उत्तम गुरु, त्यांची मुलगी, पत्नी जेवायला बसले. जेवण सुरू झालं. आजीनं दुसरी पोळी पाण्यात टाकली आणि रोह्या ठो ठो बोंबलत आला. मालक, मालक, घात झाला मालक, पळा पळा. राघव ताडकन ताटावरून उठला तोपर्यंत रोह्या धापा टाकीत ओसरीवर आला. मालक, काशानं नको नको म्हणलं तरी मशीन सुरू केली आणि मळणी यंत्रात काशाचा हात केला. सारं खळं रक्तानं भरलं या. शेवटचे शब्द ऐकायला राघव थांबले नाहीत. अंगावर बनियन आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी भरधाव वेगाने गाडी आपट्याच्या रानात उभी केली. काशा, काशा, अरे हे काय केलंस? सकाळचा धिंगाणा आता नव्हता. साऱ्यांची नशा आता खाडकन उतरली होती. काशा निपचित बाजल्यावर पडला होता. त्याने बाकी गड्याच्या मदतीने
काशाला उचललं आणि गाडीत टाकलं. त्याने गाडीत त्यांचा मुनीम म्हादूला बसवलं. गाडी पांदीपाशी आली आणि इनामदारांच्या डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकले. सारं गाव रस्ता अडवून उभं होतं. काशाची कारभारीन कपाळ बडवून रडत होती. त्याची आई, या इनामदारानं काय केलं हे? पहिल्यावानी बैलांनी खळ करायचं सोडून ही मशीन कशाला आणली आमदा गावात? असं कसं वंगाळ केलं या इनामदारानं? माझ्या लेकराला मारलं इनामदारानं. तोपर्यंत झोपडपट्टीतल्या पोरासोरांनी, बायकांनी, म्हाताऱ्यांनी गाडीला गराडा घातला. इनामदारांना समजे ना, या गर्दीतून जर गाडी काढायला उशीर झाला तर साऱ्या शरीरात विष भिनेल आणि जीवाला धोका होईल. पण इनामदारांच्या आजी मालनबाई पुढे आल्या आणि डोक्यावरचा पदर त्यांनी नीट केला. उत्तम गुरुला राघवच्या वडिलांना फोन करायला सांगितला आणि मार्च महिन्याच्या तळपत्या उन्हात चप्पल न घालता ही 80 वर्षाची म्हातारी तेवढ्या जमावापुढे उभी राहिली आणि तिचा आवाज घुमला. हरणे, सोने, मने, बाजूला व्हा. तुम्हाला समजतंय? अगं वेड्या बायांनो, ही गाडी तुम्ही जाऊ दिली नाहीत तर हा काशीबा इथंच मरेल. त्याच्यावर लवकरात लवकर उपचार व्हायला पाहिजे. बाजूला व्हा, बाजूला व्हा. नाही मालकीन, असं कसं हो बोलता? माझं जवान पोरगं गेलं का माय आणि तुम्ही बाजूला व्हा म्हणता? काशाला पाहणारी माणसं दार लावू द्यायला तयार नव्हती. रक्त वाहत होतं. प्रथम उपचारासाठी सुद्धा डॉक्टर नव्हता. राघव इनामदार घाबरून गेले. काशाची कारभारीने शेवंता कपाळ बडव बडवू गवरून रडू लागली. कारभारी, असं कसं हो झालं? मालक, हे असं कसं हो झालं? माझ्या कारभाऱ्याला तुम्ही हे काय केलं? मी 4 लेकराची माय आणि आता 5व्यांदा पोटूशी. मी काय करू कारभारी? उठा हो, उठा. मालन आजी पुढे आल्या आणि पोरं सोरं मागे सरली. महादूला सांगून काशीबाच्या कारभारीला बाजूला सारलं आणि मालन आजीनं कारचं दार बंद केलं. साऱ्या जमावाला बाजूला सारून थोडी जागा मिळाली. राघवनं याचा फायदा घेऊन कार सुसाट वेगानं बाहेर काढली. कारच्या मागे सारा जमाव रडत रडत बेभान पळू लागला. मालन आजीनं सगळ्यांना समजून सांगितलं. शेवंताला जवळ घेतलं. शेवंता, शांत हो, शांत हो. तू मला माझ्या पोरीसारखी आहेस. काही झालं तरी आम्ही काशीबाला वाचवू. शेवटपर्यंत प्रयत्न करू. तुला काही कमी पडणार नाही. हरणी म्हणाली, माझ्या लेकराचा संसार उघडा पडला की ओ मालकीन, आणि आता तुम्ही काय वाचवणार? अरे देवा, ही होळी मुळावर आली रे. हरणे, शेवंताला मी मुलगी म्हणले ना, तिचा संसार उघडा पडू देणार नाही मी. हे वचन देते मी साऱ्या गावासमोर. ह्या राजेश्वराच्या साक्षीनं साऱ्या गावाचं दैवत आहे ते. बजाबा पाटील लांब उभा राहून हे सारं ऐकत होता. वर वर बाजूला व्हा म्हणत होता, पण मनात या इनामदाराला कसं अडकवायचं याचा विचार करत होता. राघव इनामदार व त्यांचे वडील तात्यासाहेब इनामदार काशीबाला घेऊन अंबेजोगाईच्या रस्त्यात होते. गाडीत महादू काशीबाजवळ बसला होता. काशीबा रक्ताच्या थरळ्यात असह्यपणे गुरासारखा ओरडत होता. पेठमध्ये प्रथम उपचार केले होते. शेवटी रात्री 10च्या सुमारास गाडी स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटलसमोर आली. पण रात्रपाळीचे लोक जास्त लक्ष देत नव्हते. शेवटी राघव वडिलांना काशीबाजवळ बसवून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर अरुण कुलकर्णी यांच्याकडे गेला. राघवचे शिक्षण येथेच झाल्यामुळे त्यांनी काही मित्रांना मदतीसाठी बोलावून घेतलं. अनिल बोर्डे, दराडे व राघव हे तिघे कुलकर्णीच्या घरी गेले. डॉक्टर कुलकर्णी नुकतेच जेवून पत्नीसोबत TV पाहत बसले होते. राघवचे व डॉक्टरचे चांगले घराण्याचे संबंध होते. राघवला पाहताच डॉक्टर म्हणाले, राघव, येथे कसं येणं केलंस? डॉक्टरला राघवने सारं सांगितलं. 5च मिनिटात डॉक्टर अरुण कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी पोलिसांना फोन करून सांगितलं, अपघाताची केस आहे, मी ॲडमिट करतो. व त्यांनी काशीनाथला ॲडमिट केला. थोड्याच वेळा डॉक्टर बाहेर आले व म्हणाले, इनामदार, गँग्रीन झाले. कोपरापासून हात तोडावा लागेल, नाहीतर जीवाला धोका आहे.
राघवच्या पायाखालची जमीन सरकली. ते सुन्न मनाने उभे राहिले. काय करू? संबंधितांची सही द्या, राघवच्या वडिलांनी सांगितले. डॉक्टर, त्यांच्या घरचे कोणी आले नाहीत. तो माझ्या शेतावर काम करतो. त्याचा मालक या नात्यानं मी सही करतो. आणा. डॉक्टरांनी केस पेपर पुढे केले. त्यावर तात्यासाहेब इनामदारांनी सही केली. डॉक्टर अरुण ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेले. राघव मटकन खाली बसला. अनिल दराडे यांनी त्यांना सावरलं. बाहेर अस्वस्थपणे बाकीचे फेऱ्या मारत होते. रात्र चढत होती. चांदणी रात्र असून अमावस्येचा अंधार त्यांच्या मनात ताटला होता. रात्री 1च्या सुमारास नर्स विचारायला आली, इथे ओ या गटाचं रक्त कोणाचं आहे? पेशंटला रक्ताची गरज आहे. राघव चटकन उठला. नर्स, माझा रक्तगट ओ आहे. राघवनं काशीनाथला रक्त दिलं. रात्री 2च्या सुमारास सारं संपून डॉक्टर कुलकर्णी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. हात कोपऱ्यापासून काढला आहे. आता पेशंटला भीती नाही. सकाळी पेशंट शुद्धीवर येईल तेव्हा त्याला जपा, नाहीतर मात्र केस हाताबाहेर जाईल, असे म्हणून डॉक्टर कुलकर्णी निघून गेले. उत्तर रात्र सुरू झाली होती. दराडेंनी तात्या इनामदारांना सांगितलं, काका, तुम्ही घरी जाऊन पडा जरा, आम्ही आहोत राघवजवळ. पण तात्यासाहेब इनामदार बेचैन होते. ते म्हणाले, हे इथल्याच पलंगावर पडतो. अनिल, राघव, दराडे तिघही काशाबाजवळ बसून होते. सलाईन चालू होतं. पहाट झाली पण काशीनाथ शुद्धीवर आला नव्हता. राघवनं पहाटे महादूला पाठवून शेवंताला आणायला सांगितलं होतं, पण शेवंता अजून आली नव्हती. पण पहाटेच बजाबा पाटील मात्र हजर झाले. ते राघवला म्हणाले, काय म्हणते काशीबाची प्रकृती? शुद्धीवर आला का? म्हणलं काही लागलं सवरलं तर म्हणून पहाटेच आलो. असं म्हणत ते काशीबाजवळ जाऊन बसले. राघव बाहेर आला व वडिलांना म्हणाले, पाटील काहीतरी काड्या करणार दिसतंय. इतक्या सकाळी ओगी नाही आले ते. असू देत, असू देत, मी आहे ना. तात्यासाहेब इनामदार म्हणाले. 8-9च्या सुमारास महादू शेवंताला घेऊन आला. तिच्याबरोबर तिचा भाऊ जानू होता. शेवंता रडतच दवाखान्यात आली, पण राघवनं तिला समजून सांगितलं, इथं रडू नकोस, डॉक्टर थांबू देणार नाहीत. शेवंता शांत झाली व काशीबाला पाहायला गेली. पण काशीबा शुद्धीवर आला नव्हता. 10-11च्या सुमारास महादू सर्वांना घेऊन चहा पाण्यासाठी बाहेर गेला. तेव्हा बजाबा पाटील जानूला सांगत होते, या इनामदाराच्या पोरानं काशीबाचा हात तोडला बघ जानू, चांगली पोलीस केस कर. पण पाटील, दाजी तर म्हणा आपणहून मशीन. अरे हो, त्यानं मशीन चालू केली, पण मी म्हणतो आजपर्यंत गावात कोणी त्या यंत्रानं खळं केलीत का? मोठा आलाय शिकून, बैलानं खळं करायचं सोडून हे मंत्र कशा बाई आणलं? आणि मी म्हणतो आणलंच तर आपण स्वतः थांबायचं होतं की बसला पुरणपोळी हानीत. बरोबर आहे पाटील तुमचं म्हणणं, जानू म्हणाला. महादू लांब उभं राहून हे ऐकत होता. त्याला पाटलाच्या मनातलं काळं समजलं. इकडे राघव काशीबा जवळ बसून होता. काशीबा शुद्धीवर येत होता. जवळ दराडे पण होता. काशीबानं डोळे उघडले. राघवने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. कसं वाटतंय काशीबा? मी कुठं आहे असं म्हणत त्याने हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि तो रडू लागला. पण अनिलने ताबडतोब डॉक्टरांना बोलावून आणलं. डॉक्टर म्हणाले, काशीबा शांत हो, शांत हो. तुझा हात काढला नसता तर तू आज जिवंत राहिला नसतास. आणि या इनामदाराने तुला ताबडतोब आणलं म्हणून नुसतं हातावर भागलं. त्यानेच तुला रक्त पण दिलं. काशीबा पुन्हा गुंगीत गेला. राघवला दरदरून घाम आला. आता काय? पण दराडेनं त्यांना सावरलं. डॉक्टर म्हणाले, तुम्ही घाबरू नका, पुन्हा एखाद्या तासात तो शुद्धीवर येईल.
अजून त्याच्यावर अनॅस्थेसियाचा असर आहे, पण त्याला शुद्धीवर आल्यावर जपायला हवा हं?" असे म्हणत डॉक्टर बाहेर निघून गेले. पाटील, जानू, शेवंता आत आले. राघवने सांगितलं, "काशीबा शुद्धीवर आला होता. घाबरण्याचं कारण नाही." तात्यासाहेब महातू काशीबाजवळ बसले. राघव, अनिल, दराडे बाहेर गेले. दराडेने व अनिलने राघवला थोडं खायला घातलं. "राघव, शांततेनं घे. तो शुद्धीवर आलाय, त्याची काही काळजी नाही. तू तू स्वतःला सांभाळ. तू असं केलंस तर तात्याने काय करावं?" दुपारी 1च्या सुमारास काशीबा पुन्हा शुद्धीवर आला. तेव्हा सगळेच त्याच्याजवळ होते. बजाबा पाटील पटकन पुढे झाले व त्यांनी काशीबाला विचारलं, "काय, कसं वाटतंय?" पण काशीबा काहीच बोलला नाही. तात्यासाहेब शेवंताला म्हणाले, "शेवंता, त्याच्याजवळ बैस." ती त्याच्याजवळ बसली. काशीबा नुसतं साऱ्याकडे पाहत होता, पण काहीच बोलत नव्हता. पोलीस जबानी घेण्यासाठी आले, पण काशीबा त्यांना काहीच बोलला नाही. डॉक्टरांनी सांगितले, "प्लीज, पेशंट अजून बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तुम्ही 2 तास थांबा, माझ्या पेशंटला त्रास देऊ नका." आणि इनामदाराकडे वळून ते म्हणाले, "इथे सगळे थांबू नका, फक्त 1 जण थांबा." शेवंताला थांबायला सांगून सारे बाहेर आले. शेवंताला सोबत म्हणून जानू बसला. राघव परेशान होता, कारण काशीबा काहीच बोलत नव्हता. जानू काशीबाला म्हणाला, "दाजी, पोलिसांना सांगा इनामदारामुळे माझा हात गेला म्हणून." "धनी, हे इनामदारामुळे झालं. त्यांना पोलिसांनी पकडलंच पाहिजे." दुपारी 4च्या सुमारास डॉक्टरांनी तपासलं व सांगितलं, "त्यांना मोसंबीचा रस द्या." थोड्याच वेळात काशीबानं रस पिला. राघव, तात्यासाहेब, पाटील, जानू, डॉक्टर, दराडे, अनिल सारे जण बसले होते आणि इन्स्पेक्टराने आत आले. त्यांनी काशीबाला विचारलं, "कसं वाटतंय तुला?" काशीबा प्रथमच बोलला, बरं वाटतंय." "तुमचं नाव काशीनाथ ढगे ना?" "हो हो." "मग हे सांगा, हा जो अपघात झाला त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे?" "तुम्हाला काय वाटतं सांगा." असे म्हणत राणेंनी लिहायला पेन हातात घेतलं. क्षणभर शांतता पसरली. कोणीच काही बोललं नाही. बजाबा पाटील पुढे होत म्हणाले, "काशीबा, सांग, भिवू नकोस. तुला जे वाटतं ते साहेबांना सांग." राघवला दराडेने धरलं. राघव शांत हो." काशीबा बोलू लागला, "साहेब, शिमग्याचा दिवस होता. आम्ही दारूची भट्टी काढली आणि दारू प्यायलो. इनामदारांचा काही दोष नाही. त्यांनी यंत्र बंद करून वर कापड घातलं होतं आणि जाताना सांगून गेली की यंत्राला मी म्हणेपर्यंत कोणी उघडू नका. पण मी दारूच्या नशेत ते उघडलं आणि हा अपघात झाला. इनामदारांनीच मला इथं आणून उपचार केला, नाहीतर मी केव्हाच मेलो असतो आणि माझी लेकरं उघडी पडली असती. मला पण हे पण कळलंय, आमच्या छोट्या मालकानं स्वतःचा रगात दिला मला. ज्याने आपलं रगात दिलं ते दोषी कसे असतील? मीच दोषी आहे, मीच. इनामदार देव माणूस आहे. मी कोणाच्या दडपणाखाली येऊन हा जबाब देत नाही. मी पूर्ण शुद्धीत आहे. साहेब, मला खात्री आहे मालक मला उघडं पडू देणार नाहीत." एवढं बोलून काशीबा शांतपणे शेवंताला म्हणाला, भिवू नका. मला काही होणार नाही. माझा हात गेला, पण तुला धाकट्या मालकासारखा खंबीर भाऊ मिळालाय. हो. राघव पटकन काशीबाजवळ गेला. त्यानं काशीबाला जवळ घेतलं. शेवंताच्या डोक्यावर हात ठेवला. राघवच्या डोळ्यात नकळत अश्रू जमा झाले. पाटील, जानू सारे बाहेर गेले. राघव म्हणाला,
शेवंता, तू काळजी करू नकोस. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कमी पडणार नाही. मी तुला छोटी बहीण मानतो. मालक, माझं चुकलं, मला क्षमा करा. बजाबा पाटलाचं ऐकून मी तुमच्या विरोधात जबानी द्या म्हणून धन्याच्या मागे लागली होती. धन्य, माझं चुकलं. नाही शेवंता, चूक तुझीही नाही, कारण वेळच तशी होती. बस तू काशीबाजवळ, मी बाहेर जाऊन मोसंब्या घेऊन येतो. मी आल्यावर तू जेवायला जा. जी मालक. माझं बी एक ऐका. तुम्ही बी 4 घास खाऊन घ्या आणि मोठ्या मालकास बी जरा खाऊन पडा म्हणावं, त्यांना लई झालंय. राघव, दराडे, बोर्डे तिघेही बाहेर गेले. काही लागलं सवरलं तर म्हणून भादू बसला तिथं. शेवंता व काशीबा दोघेच होते. शेवंता काशीबाजवळ गेली. काशीबाच्या डोक्यावरून हात फिरवला. धनी, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय आता. हे बघ शेवंता, जे झालं ते खरं बघता आपलाच दोष, पण मालक बघ किती करतात. धनी, माझ्या लक्षातच नाही आलं बघा, हा बजाबा पाटील म्हणजे नुसती करकर आहे. आणि मी बी येडी त्याचंच ऐकू लागले. त्याला कुणाचं भांडण कसं लावावं हे लई माहीत आहे. शेवंता, अगं विचार कर, तेव्हा जर मालकानं पैकात दिला नसता आणि रगात दिलं नसतं तर मी दिसलो असतो काय? आणि मग आपल्या पोरा बाळांचं बी कसं झालं असतं. इतक्यात डॉक्टर आले. म्हणाले, काय म्हणतो काशीबा, बरं वाटतंय ना? होय साहेब, बरं वाटतंय. आता जरा दुखतंय. आता बरं वाटेल, आराम कर. डॉक्टर. 2 महिन्यांनी काशीबा गावाकडे परतत होता. राघव इनामदार स्वतः गाडी चालवत होते. शेवंता व काशीबा मागे बसले होते. राघवच्या बाजूला इनामदारांचा मुनीम भादू बसला होता. गाडीनं अंबाजोगाई सोडलं आणि गाडी घाटातून जाऊ लागली. वैशाख महिना असून सुद्धा आकाश ढगांनी भरून आलं होतं. सकाळचं ऊन दिसत नव्हतं. काशीबाच्या मनात अंधार दाटला होता. आता पुढं काय? आत्तापर्यंत मालकानं खर्च चालवला, आता आपला उजवा हात गेला. आपण आता काय करायचं? पुढं घर कसं चालवायचं? आपण कष्ट करून खाणारी माणसं, पण ज्या हातानं कष्ट करायचे तो हातच नाही. हा संसाराचा गाडा कसा चालवायचा या विचारानं काशीबाच्या मनाचा थरकाप उडाला. अंगावरची फाटकी चादर खाली पडली. ती घेण्यासाठी तो वाकला, पण त्याला ती घेता आली नाही. शेवंतानं ती अंगावर घातली. काशीबाच्या डोळ्यात खळकन 2 थेंब उभे राहिले. ते त्यानं पुसले व तो डोळे मिटून बसून राहिला. परळीच्या रस्त्यानं गाडी चालू लागली. एका ठिकाणी थांबून भादूला पाठवून राघव इनामदारांनी चहा घेतला आणि काही बिस्किटं फळं घेतली. ते शेवंताजवळ देत इनामदार म्हणाले, हे घे, खूप दिवसांनी घरी जात आहेस, पोरा बाळांना खाऊ दे. आणि राघवने एक शाल दिली. शेवंता, ही शाल घाल काशीबाच्या पाठीवर. थोड्याच वेळात गाडी पांदीत आली. गावातली पोरं सोरं म्हातारे लगेच जमा झाले. गाडी काशीबाच्या झोपडीपाशी थांबली होती. महादूनं दार उघडलं. काशीबा शेवंता खाली उतरले. काशीबाच्या म्हातारनं काशीबाला जवळ घेतलं. कसं आहेस पोरा? काशीबाच्या म्हातारनं बाजूला टाकलं. त्यावर कांबळ अंथरलं. पोरं धावत पुढे आले. माय बाबा म्हणत काशीबाजवळ आले. शेवंतानं लहान्याला उचलून घेतलं आणि बिस्किटं फळं दिली. पोरं खेळायला गेली. इतक्यात इनामदाराच्या आजी आल्या. मोठ्या मालकीन आल्या, मोठ्या मालकीन आल्या म्हणत पोराने दुसरं बाजूला टाकलं. बसा मालकीन, बसा. त्यावर मालनाजी बसल्या. आजूबाजूला गर्दी करून लोक उभे होते. बजाबा पाटील ही भेटायला आले. सारं गाव काशीबाला पाहायला लोटला होता. काशीबा पाहू लागला. झोपडीसमोर 2 कारवडी बांधल्या होत्या. काशीबा विचार करू लागला, या कुणाच्या म्हणावं? आपल्याकडे तर शिळी होती. इतक्यात काशीबाचा दौलत सायकलला दुधाचे कॅन लावून दूध घालून पेटाहून परत आला होता. काशीबानं विचारलं, दौलत,
हे रे काय, तू कुठे गेलतास? काशीबाची म्हातारी पुढे होत म्हणाली, मोठ्या मालकानं 2 म्हशी घेऊन दिल्यात. हा दौलू पेटला दूध घालायला जातोय. मालक म्हणत काशीबानं राघवचे पाय धरले. उठ काशीबा, मी काहीच केलं नाही. जे काय झालं ते देवाच्या कृपेनं झालं. थोड्याच वेळात कोळ्याचा रोह्या किटलीत चहा घेऊन आला. मालनाजी सोडून साऱ्यांनी चहा घेतला. गावातले झोपडपट्टीतले लोक म्हणाले, मालक, आमचं चुकलं. आम्ही तुम्हाला लई भांडलो, शिव्या शाप पण दिले. पण सगळे लोक सारखे नसतात मालक. काशीबाला लई जपलं तुम्ही. आमचं माणूस आम्हाला मिळालं. राघव त्यावर म्हणाला, ऐका, मी इनामदार आहे, मालक आहे. तुमचं आयुष्यभर चांगलं चिंतलं. पण जर तुम्ही वाकड्यात शिरलात तर या राघव इनामदाराला सुद्धा वाकड्यात शिरता येतं, हे लक्षात ठेवा. मी माझ्या शेतात हे घडलं म्हणून मी भिवून केलं असं समजू नका. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागावं. पण जर तुम्ही विरोधात उभे राहायला तयार असाल तर हा राघवसुद्धा 2 हात करायला तयार आहे. पाटील, या मनगटात अजून रक्त आहे हे विसरू नका. ऐका पाटील, यावर्षी सरपंच बिनविरोध निवडणार. नाव ऐका, दौलत ढगे. असे म्हणत राघव इनामदार निघून गेले. मालनाजी म्हणाले, माधू, या 5 गुळाच्या ढेपी काशीबा आल्याच्या खुशीत मारुतीला नैवेद्य दाखवून की लावून गावाला वाट. बरं मालकीन, असं म्हणत माधू पुढे झाला. काशीबा शेवंतानं मालनाजीच्या पायावर डोकं ठेवलं. आयुष्यमान व्हा, असं म्हणत मालनाजी निघाल्या. हे सारं झालं, पण बजाबा पाटील मनात पेटला होता. कुठेतरी इनामदारावर सूड उगवायला बघत होता तो, आणि गावात त्याने दुफळी निर्माण केली. वंजारी धनगरी त्यानं आपल्या बाजूने वळवले. आजपर्यंत गावात गणपती एकच बसायचा, ते आता 2 बसवू. आपला वेगळा, बामणाचा वेगळा, हा सूर गावात दिसू लागला. बघता बघता काशीबा सोडून सगळा महारवाडासुद्धा बजाबा पाटलाला मिळाला. बजाबा पाटलानं बैठक भरवली. सांगितलं, अरे, या बामणाचं काय खरं? आज या दौलतला त्यानं सरपंच केलं. मला सांगा, कुणाला नगा आहे सरपंचपद? या इनामदारानं जबरदस्ती केली आणि दौलतला सरपंच केला. त्याच्या लहानग्या भावाला पेठेत ऑटो चालवायला आणून दिली. हे तुम्हाला दिसलं? अरे येड्यानो, हे त्या काशीबाचा हात मोडला म्हणून त्यानं केलं. त्याच्यावर काही शेकू नये म्हणून केलं. पण आजपर्यंत यानं कुणाला ऑटो आणून दिली भाई? बरोबर बोलात पाटील. दौलत बैठकीला हजर होता. काय रे दौलत, पटतंय का मी म्हणतोय ते? पाटील म्हणाले. दौलत गप्प बसला. गप का रे, बोल की आता. काय बोलणार, तो इनामदाराचं खातो ना. रंगा मामा, काय बी बोलू नका, पटतंय मला तुमचं म्हणणं. आपण कसं का होईना, आडीनडला इनामदार आपल्याला कामाला आलेत. पैसा उधारी त्यांनी दिले, आणि कधी त्या पैशाचं व्याज घेतलं का? म्हणतो जाऊ द्या. हे बघा, मी एकच सांगतो, आज काय तो सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या. ज्याला इनामदाराच्या गणपतीला जायचं आहे त्यानं आताच हात वर करा. आपला वेगळा गणपती बसवायचा आहे, त्याने असं इकडे या. बघता बघता बरेच लोक पाटलांच्या बाजूनं झाले. काही लोक मनात नसतानाही आपलाच विरोध नको म्हणून हो म्हणाले. मग गड्यानं ठरलं तर आजपासून इनामदाराच्या शेतात कुणी बी कामाला जायचं नाही. बघूया कशी कसतो ते जमीन. मोठा गर्व आलाय बामणाला 90 एकर जमिनीचा. काशीबा लांब उभा राहून हे ऐकत होता. त्याला हे पटत नव्हतं. पण आता सारे जातभाई पाटलाला मिळाले होते. तरी पण काशीबा शेवंताला म्हणाला, शेवंता, हे मला काही पटलं ना बघ. धनी, मी बी तेच म्हणते. अहो, इनामदार मला भावबीजेला लुगडे घेऊन ओवाळायला येतात. ओवाळताना त्यांनी जातपात मांडली नाही. धनी, सख्या बहिणीला सुद्धा माझ्या पायी इनामदार ओवाळायला जात नाहीत. आणि मी जर धनी या भावाच्या ओवाळणीचा अपमान केला
तर जगात कुणी कुणाला भाऊ आणि बहीण मानणार नाहीत. धनी हे बरोबर नाही. शेवंता, हे तर काही बी नाही. मी तर असं ऐकलं, उद्या गावात इनामदार आले की मारायचा कट रचलाय पाटलानं. धनी, काही बी असो, तुम्ही ही खबर पेठेला जाऊन मोठ्या मालकाच्या कानावर घाला. सकाळचं कोवळं ऊन अंगणात पडलं होतं. गणपती 2 दिवसावर आला. इनामदाराची इंडिका पांदीतून आत आली. शेवंता कोयता घेऊन ग्रामपंचायतीसमोर उभी होती. कारमधून राघव इनामदार, त्याचे वडील व महादू उतरले. पंचायतीसमोर लोक उभे होते. तिथं तात्यासाहेब इनामदारांना बघून लोक पटापट पुढे झाले. तशी शेवंता कोयता घेऊन पुढे आली आणि म्हणाली, खबरदार, एक जण पुढे याल तर ही शेवंता जिवंत आहे तोपर्यंत या भावाच्या केसाला धक्का लागू देणार नाही. मी पण मारीन आहे, पण पहिली भन आहे. भन, माझ्या पोटचा गोळा जरी पुढे आला तरी एकेकासनी उडवीन. बसा मालक. बघता बघता गाव गोळा झाला. शेवंता, हे काय बोलतेस? पाटील म्हणाले. पाटील, मी मांडुळावाणी दुतोंडी नाही. तुम्ही लोकांनी राघव मालकाला मारण्याचा कट केलात. शेवंता, शेवंता, शांत हो, शांत हो. तात्यासाहेब इनामदार म्हणाले, मालक, मला आज बोलू द्या. मी शिकलेली नाही, पण जेव्हा माझा धनी दवाखान्यात होता तेव्हा नुसता खर्च नाही केला, स्वतःचा रगात दिलं. काय हो पाटील, रगात काय बामणाचं आणि महाराचं, वंजाऱ्याचं, धनगराचं, मुसलमानाचं वेगळं वेगळं असतंय काय? तेव्हा नाही कुणी हरीचा लाल पुढं आला. मग एकदा नाही, दोनदा नाही, 4दा रगात दिलं इनामदारानं. आणि तू रशीद मिया, अरे गुली अडवली तेव्हा कुठं गेलतास? इनामदारानं पेटाहून डागदरीन आणली तेव्हा कुठं तुझी भन वाचली? तेव्हा कुठं गेलता रे पाटील? आणि रंगा मामा, तुम्ही तर मोठ्या मालकाबरोबरचे. केस पांढरे झाले तुमचे. भामीचं लगीन मोडलं तेव्हा ढोकीला मोठे मालक गेले आणि भामीला सोडून आले. तेव्हापासून सुखात आहे भामी. काय हो घुगे, तुमची कोर्टात केस चालू होती तेव्हा त्या तुम्ही केलेल्या खुनाच्या केसमध्ये वाचलात कुणामुळे? हो, कुणामुळे? इनामदारांनी साक्षीदार उभे केले ना. शेवंता, शांत हो, शांत हो, मला जरा बोलू दे. तात्यासाहेब इनामदार म्हणाले, मंडळी, या गावाचा इनामदार मी ब्राह्मण जरी असलो तरी मी कधी वावगं वागलो का? आणि काय हो पाटील, तुमचे लोक जास्त आहेत, माझं तर ब्राह्मणाचं एकच घर. पण काय हो पाटील, हे तर नवीन पोर, पण आपण जुनी माणसं. मला जर दुसऱ्या जातीतली माणसं नको असती तर मी गायरान या महाराणा दिली असती का? अहो पाटील, ही माझी जमीन, तुम्हाला तर त्यातलं काही समजत नाही. 7-12 तर मी माझ्या हातानं तुम्हाला करून दिला. ऐका ऐका लोक हो, निजामाची जेव्हा ही इनामदारकी मिळाली तेव्हा मला माझे लोक आणता आले असते, पण मला गाव बसवायचा होता, आणि तो सुद्धा सर्व जाती जमातीचा. हा रशीद मिया, याला फाळणीत सुद्धा मी आश्रय दिला. हिंदू मुस्लिम हे मानवनिर्मित आहे, देवानं कधी सांगितलं का? हा, आणि दुसरी गोष्ट, आज हा तात्यासाहेब म्हातारा झाला तरी या दंडात बळ आहे. तुम्ही बहिष्कार टाकला ना, टाका. आजही आम्ही एकेकाला पूर्ण जुरू. राघव इनामदार म्हणाले, पाटील, गावानं बहिष्कार टाकला म्हणून लोक गाव सोडून जातात, पण खळ्यापाळ्याच्या दिवसात पेठ होऊन इथं येऊन राहणारा राघव कायमच पेठ सोडून इथं येऊन राहील, लक्षात ठेवा. चल तात्या, म्हणत राघव ताडताड निघून गेला. त्यामागून तात्यानं महादू, राघवनं गाडी चालू केली. लोक त्या दिशेने बघतच राहिले. 2 दिवसांनी इनामदाराने गणू भटाला आणलं. वाड्यात गणपती बसवला. काशीबा व शेवंता फक्त होते. दुसरा गणपती बसला नाही. हो ना करत हळूहळू 5व्या-6व्या दिवशी लोक गणपतीला येऊन गेले. आणि एक दिवस रोह्या सांगत आला, आज इनामदाराच्या शेतात मूग तोडणी चालली आहे. ट्रक भरून बाया बाहेरून आल्यात.
गावाला कळून चुकलं, आपलंच चुकलंय. आपल्या अडीअडचणीला इनामदार कामाला यायचे. आता कुण्या तोंडानं त्यांच्याकडे जायचं? बघता बघता दिवस जात होते. गावात लेकी बाळी दिवाळीला आणायच्या होत्या. पाटलाजवळ गावाला देण्या इतका पैसा नव्हता. घराघरात बायका म्हणून लागल्या, आज आम्ही इनामदाराशी नीट वागलो असतो तर आपण पण दिवाळीचे 4 घास लेकी बाळीच्या तोंडात घातले असते. हातावर पोटं असणारे दुपारच्या अन्नाला महागले. पंचक्रोशीत शेतावर त्यांना कोणी कामाला घेईना. दुपारची चूल पेटवणं मुश्किल झालं. तशातच एक दिवस रंगामामाची शांती आडली. पण डॉक्टरला कोणी आणायचं, पैसा कुठून आणायचा? पाटील, काहीतरी करा, काहीतरी करा. पण पाटील मख्ख बसलेला. शेवटी रंगामामाने शांतीला दौलतच्या ऑटोत घालून पेठेला आणलं. तर डॉक्टर घेईनात. रंगामामा धावत इनामदाराकडे गेले. मालक, चुकलं मालक, चूक पदरात घ्या. शांतीला दवाखान्यात कोण घेईना, ती आटली या. राघवनं फोन उचलला आणि तो डॉक्टरीन बाईंशी बोलला. त्यांनी शांताला ॲडमिट केलं. मूल पोटात गेलं. ऑपरेशन करून मूल काढलं, पण शांती वाचली. रंगामामा अश्रू ढळू लागले. राघवनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. रंगामामा, या गोष्टी चालायच्याच. शांतीची तब्येत चांगली आहे, तिला भेटा. मालक म्हणत रंगामामाने पाय धरले. रंगामामा, हे काय करता तुम्ही? तुम्ही आमच्या वडिलांच्या वयाचे, उठा. अशातच दिवाळी आली. शेवंतानं आज भाऊबीज म्हणून सकाळीच खवा घोटून ठेवला. पितळी घरात घासून दिवे जुळून ठेवले आणि इनामदाराची वाट पाहू लागली. इतक्यात राघव इनामदार आले. त्याच्या हातात नेहमीप्रमाणे लुगडं होतं. काशिवानं कारचं दार उघडलं. इनामदार घोंगडीवर बसले. शेवंताने राघव इनामदाराच्या कपाळी टिळा लावला. डोक्यावर अक्षदा टाकल्यावर ओवाळलं. इनामदारानं बहिणीला ओवाळलं म्हणून लुगडं शेवंताच्या हातात दिलं. शेवंतानं ते मध्ये जाऊन नेसलं आणि हातात खवसाखर घेऊन ती आली. तिथं इनामदारानं नमस्कार केला आणि हातावर पेढा ठेवला. इतक्यात गावातल्या सगळ्या बायांबी धडाधडा इनामदारांच्या पायावर गर्दी करून डोकं ठेवलं. रडल्या. मालक, आमचं चुकलं, आम्हाला पदरात घ्या. बायांच्या मागे सारा गाव लोटला होता. दुपारच्या अन्नाला महाग झालो आम्ही, आम्हाला पदरात घ्या. शालू, सोनी, उठा. अगं, कोण ब्राह्मण, कोण वंजारी, कोण महार, आपण सगळे एकच आहोत. ही समाज व्यवस्था माणसाने आपल्या मतलबासाठी निर्माण केली. मी सुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी असा वागलो. माझं तुमच्या वाचून काही अडत नाही हे दाखवायचं होतं. पण चला, आता तुम्हाला तुमची चूक कळली आहे. हा राघव एकट्या शेवंताचाच भाऊ नाही, तर या गावाचा भाऊ आहे असं समजा. उठा. आजचा भाऊबीजेचा दिवस जा गोड करा. माधू, जा वाड्यातला अंबार उघड आणि सगळ्यांना पायली पायली गहू द्या. माधू, हे पैसे 5-50 दे सगळ्यांना. आणि हो रंगामामा, शांताची बोळवण करायची असेल ना, हे घ्या 200 रुपये. पण मालक, अजून पहिलेच परत केले नाहीत. रंगामामा, मला माहीत आहे पैसा कुठं जात नाही, येईलच आज ना उद्या. माणसंच माणसाच्या कामाला येतात. असं म्हणत इनामदार गाडीत बसले. लोकांनी आज पुन्हा रामराम करून त्यांना निरोप दिला. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन कथेसह.